तर नागपूरमधल्या या घटनेनंतर आता पुण्यातही हा अलर्ट जारी करण्यात येतोय। सगळ्या पोलीस ठाण्यातील पोलिसांना अलर्ट राहण्याच्या सूचना आहेत। सर्व पोलीस उपायुक्त आणि सहाय्यक आयुक्तांना सूचना देण्यात आलेल्या आहेत। पोलीस स्टेशन हद्दीत मार्च काढण्याचे आदेश आहेत। पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्याकडून हे आदेश जारी करण्यात आले। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाते आपले प्रतिनिधी चंद्रशेखर बांगे यांच्याकडे। चंद्रशेखर, काय अधिक माहिती या सगळ्या संदर्भात? नागपूरमधल्या या घटनेनंतर आता पुण्यातही हा अलर्ट जारी करण्यात येतोय। नक्कीच नागपूरच्या ज्या घटनेनंतर पुण्यातील पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी एक रात्री बीसी केलेली आहे। त्या बीसीमधून शहरातील ज्या सगळ्या 32 पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना तातडीनं रात्रभर गस्त घालण्याच्या सूचना दिलेल्या आहेत। पुण्यातील जे संवेदनशील भाग आहेत, प्रामुख्याने आपण पाहिलं तर कॅम्प, त्याचबरोबर भवानीपेठ, नानापेठ आणि इतर कोंढवा परिसरामध्ये जे आहेत त्या गस्तीमध्ये आपल्याला वाढ झालेली दिसत आहेत। 112चे जे पोलीस आहेत ते रात्रभर त्या ठिकाणी गस्त घालताना आपल्याला दिसत आहेत। महिला मार्शल, त्याचबरोबर मार्शल पोलीस आहेत, हे सुद्धा रात्रभर आपल्याला गस्त घालताना दिसत आहेत। अमितेश कुमार यांच्या सगळ्या मार्गदर्शनाखाली ही सगळी गस्त आपल्याला रात्रभर पाहायला मिळालेली आहे। सुरक्षेचा सगळा आढावा जे आहे ते सहपोलीस आयुक्त रंजन कुमार शर्मा यांनी घेतलेला आहे। शहरात कोणतीही अनुचित प्रकार आणि घटना अप्रिय घडू नये यासाठी पोलीस या ठिकाणी अलर्ट मोडवरती आपल्याला दिसत आहेत। शहरातील सगळे पोलीस जे आहेत ते रात्रभर या ठिकाणी रस्त्यावरती होते। नागपूरच्या सगळ्या पार्श्वभूमीवरती पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी विशेष खबरदारी घेतलेली आहे। कोणत्याही पद्धतीची या ठिकाणी अप्रिय घटना घडू नये यासाठी अमितेश कुमार आणि त्यांचं पोलीस दल सज्ज आहे। आणि शहरातील सगळ्या समाजाच्या ज्या वरिष्ठ नेते त्यांची एक आज एकत्रित बैठक होऊ शकते आणि या बैठकीमध्ये शांततेचं आवाहन सुद्धा अमितेश कुमार यांच्याकडून केलं जाऊ शकतं। निश्चित निश्चित चंद्रशेखर, तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेला एकूणच या सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।